की माणसाची बुद्धिमत्ता, मनुष्याची बुद्धिमत्ता ही एका प्रकारची नसतेच. आणि 30% जर आले म्हणजे 35च्या खाली पडले तर तुम्ही जगायलाही लायक नाही आहात. असा अर्थ हा घेतला जातो. आपण तो विनोदाने आता म्हटलं, पण मला असं वाटतं की हे सिरियस आहे खूप. हे आपण आपल्या मुला-मुलींच्या मनावर, डोक्यामध्ये सतत बिंबवत राहतो, की ही तुझी जगण्याची लायकी आहे. स्वप्न जी आहेत ती हल्ली यूट्यूबर बनण्याची आहेत. नमस्कार, मी पूनम खडताळे. माय महानगर मानिनीच्या या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. 10वी आणि 12वी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो तो त्यांनी नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करावं. पण त्यासोबतच हल्ली आजच्या महिलांना देखील हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. आणि त्याचमुळे महिलांना लग्न झाल्यानंतर नेमकं त्यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करावं यासाठी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याकरता आज आपल्या या विशेष भागामध्ये जोडले गेलेले आहेत ते आशुतोष शिर्के सर. आज आशुतोष शिर्के सर आपल्याला महिलांनी नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करावं याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. या तर मग भेटूयात आशुतोष शिर्के सरांना. सर, खूप खूप स्वागत आहे आपलं माय महानगर मानिनीच्या या विशेष भागामध्ये. मला तुम्हाला खरं तर प्रश्न पहिल्यांदा हाच विचारायचा आहे की आजपर्यंत सर्वांनी करिअर काउन्सिलर ऐकलेलं आहे, पण करिअर मेंटर नेमकं काय आहे हे जाणून घ्यायला खरंच आम्ही खूप उत्सुक आहोत. तर काय सांगाल? पूनम, तुम्ही अतिशय महत्त्वाचा प्रश्न सुरुवातीलाच विचारलाय. मला असं वाटतं की करिअर काउन्सिलर बद्दल लोकांना माहिती असतं, कारण जेव्हा 10वी किंवा 12वी नंतर प्रश्न पडतो की आता पुढे काय करायचं, तेव्हा पालक अगदी लगबगीनी प्रश्नाची उत्तरं मिळत नसतात, नवीन कोर्सेसबद्दल माहिती नसते, नवीन काही क्षेत्र आपल्या मुलांसाठी मुलींसाठी तयार झालेत की काय याची चौकशी करायची असते. आणि म्हणून करिअर काउन्सिलर ही सारी माहिती देऊ शकतील यासाठी ही सर्वजण हे या करिअर काउन्सिलर्सकडे जातात. पण असं लक्षात घ्या की करिअर हा एक पॉइंटला किंवा एकदा कोणता तरी निर्णय घेण्यासारखा निर्णय नाही. करिअर बेसिकली एक प्रोसेस आहे, एक प्रक्रिया आहे. 10वी मध्ये पुढचे मार्ग निवडायचे असतात, 12वी नंतर पुढचे मार्ग निवडायचे असतात, त्यानंतर अजून अनेक एक एक डिसिजन्स ज्याला म्हणता येतील, निर्णय ज्याला म्हणता येतील, अशा निर्णय प्रक्रियांची एक चेन असते, एक साखळी असते. आणि त्यामुळे तुम्हाला फक्त एकदा काउन्सिलरकडे जाऊन चालत नाही, तर मेंटर जो तुमचं हँड होल्डिंग करतो, जो तुमचा हात धरून तुम्हाला दाखवतो की आता या रस्त्यावर तुला पुढे कसं चालायचंय. म्हणून मला असं वाटतं की करिअर मेंटर हे आता अधिक ज्याला म्हणतात महत्त्वाचे ठरलेले आहे. खरं तर आपण माय महानगर मानिनींसाठी आजचा हा विशेष भाग करतोय. आणि बऱ्याच मानिनी आमच्या अशा आहेत ज्यांना प्रश्न पडलेला असतो की लग्नानंतर आमचं करिअर ऑलरेडी खूप जास्त उंचावर असतं. बऱ्याचशा महिला आणि मुली अशा आहेत की ज्यांचं लग्नाच्या आधी बघायला गेलं तर त्या करिअरच्या एका वेगळ्या उंचीवर असतात, परंतु त्यानंतर लग्न होतं. लग्नानंतर बऱ्याच मुली आहेत की ठीक आहे, आता लग्न झाले, थोडंसं आपल्या संसाराकडे पाहूयात. त्यानंतर मूल होतं, मुलांना आणखी थोडं शाळेत जाऊ द्यात. बऱ्याच वेळा अनेक अडथळे त्यांचे येत असतात. तर मी तुम्हाला ह्या सुरुवातीला हाच प्रश्न मला पहिल्यांदा करायचा की तुम्ही अशा महिलांना नेमकं काय सांगाल, त्यांनी आपल्या करिअरकडे कशा पद्धतीने पाहावं, त्यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करावं? स्त्रीच्या आयुष्याच्या दृष्टीने आणि आत्ता जी सामाजिक परिस्थिती आहे त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रश्न. पुन्हा मला सांगावंसं वाटेल की अनेक कंपन्या त्यांचे HR डिपार्टमेंट्स, HR ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट्स हे या प्रश्नाचा विचार करतायत. आणि मला हे सांगायला आनंद वाटतो की आत्ता बेसिकली कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये पण एक हा महत्त्वाचा विचार सध्या सुरू आहे. तो असा की स्त्री करिअरमध्ये झेप घेते. आपण आता बघितलंय की ज्याला म्हणता येईल की अनेक शैक्षणिक क्षेत्रांमध्ये, शैक्षणिक डिग्रीजमध्ये, पदव्या ज्या आहेत त्याच्यामध्ये अतिशय उत्तम कामगिरी मुली, स्त्रिया करतायत. हे सगळ्या क्षेत्रामध्ये दिसतंय. अगदी जी क्षेत्र ही पुरुषांसाठी रिझर्व ठेवली होती किंवा पुरुष 100% होते अशा क्षेत्रांमध्ये सुद्धा
आता स्त्रीचा शिरकाव आहे. नव्हे, स्त्रिया अतिशय मोठ्या प्रमाणावर या क्षेत्रांमध्ये खूप सुंदर कामगिरी करायला लागल्या. होतं असं की स्त्री, तू म्हणालीस तसं, स्त्री ही एकाच स्टेजला येते आणि विवाह होतो, लग्न होतं, त्यानंतर बालसंगोपन, गरोदर राहणं, आणि या सगळ्यामध्ये एक मोठा ब्रेक बसतो. आणि ऑब्झर्व असं निरीक्षण असं झालेलं आहे या बाबतीत की अनेक स्त्रिया अर्धविराम देणार असं म्हणतात, पण पूर्णविराम होतो आणि त्यानंतर मात्र करिअरची वाट या स्त्रिया धरत नाहीत. मला या ठिकाणी असं सांगावंसं वाटतंय की अनेक कॉर्पोरेट्समधनं आत्ता हे प्रयत्न सुरू झालेत की ज्या स्त्रियांनी असा पॉज घेतलेला आहे, ज्या स्त्रिया अशा थांबलेल्या आहेत, त्या स्त्रिया या खरं तर अतिशय अनुभवी आहेत, आपापल्या करिअरच्या मार्गांबद्दल प्रशिक्षित आहेत, त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, त्यांचे कौशल्य प्रचंड आहेत, आणि त्यामुळे या स्त्रियांना परत रिलॉन्च करण्याचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास देण्यासाठी असे प्रयत्न कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आता सुरू झालेले आहेत. आणि अशा स्त्रियांनी नक्कीच या सगळ्याचा फायदा घेतला पाहिजे. हा एक भाग. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही अशा प्रकारच्या संधी नाहीत, त्या स्त्रियांना सुद्धा मला असं सांगावंसं वाटतंय की कौशल्यांवरती पुन्हा एकदा भर देऊन छोटी छोटी कौशल्य, आणि आज सुदैवाने आपण अशा कालखंडात आहोत की जिथे यूट्यूब सारख्या माध्यमातून पण अनेक कौशल्य आपल्याला आत्मसात करता येतात, अनेक कोर्सेस आपल्याला ऑनलाईन करता येतात. तर जी कौशल्य आपल्या जुन्या क्षेत्रामध्ये आज नवीन ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याबद्दलची कौशल्य, त्याबद्दलची प्रशिक्षणं ही त्यांनी घ्यायला सुरुवात केली पाहिजे. आणि हा पॉज, पुन्हा ते प्ले बटन दाबून पुन्हा एकदा एक नवी सुरुवात केली पाहिजे. कारण तुमचं करिअर हे फक्त पॉजवर गेलेलं आहे. तुम्ही प्रयत्नपूर्वक आणि अतिशय प्रयत्नांनी, अतिशय कष्ट घेऊन पुन्हा एकदा या ट्रॅकवर येण्याची गरज आहे. साहजिकच आहे, पण जसं तुम्ही सांगितलं. पण बऱ्याच वेळा ना सर असं पाहिलं जातं की मुली किंवा महिला करिअर निवडताना बऱ्याचदा गोंधळून जात असतात. सो त्यावेळेस त्यांनी नेमकी, मुलींनी असो किंवा महिलांनी असो, त्यावेळेस नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे आपला करिअर चॉईस करताना खास करून? मुलांनी असो किंवा मुलींनी असो, स्त्रियांनी असो किंवा पुरुषांनी असो, करिअरबद्दल अनेक वेळेला अनेक गैरसमज असतात. एक गैरसमज असा असतो की जिथे स्कोप आहे त्या ठिकाणी त्या करिअरमध्ये आम्हाला जायला पाहिजे. पण मला या ठिकाणी वेगळं असं सांगायचं आहे की करिअर निर्णय स्त्रीला, पुरुषांना, कोणालाही जर घ्यायचा असेल तर बेसिकली एक प्रोसेस, एक प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. नंबर एक, स्वतःचा शोध. स्वतःच्या कौशल्यांचा, स्वतःच्या बुद्धिमत्तांचा आणि स्वतःच्या वेगवेगळ्या आवडीनिवडींचा शोध घेणं, हा पहिला भाग म्हणजे स्वतःचा शोध. त्यानंतर वर्ल्ड ऑफ वर्क ज्याला म्हणता येईल, कामाचं जे सगळं जग आहे आजचं, आणि हे अतिशय बदलतंय, वेगाने बदलतंय. आता आपण म्हणतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं किंवा तंत्रज्ञानामध्ये प्रचंड बदल झाले. कामाची जी संस्कृती आहे, वर्क कल्चर ज्याला म्हणता येईल, ह्याच्यामध्ये जे बदल होत आहेत, त्या सगळ्याच्या अनुषंगाने कामाचं जग समजून घेणं, कोणत्या क्षेत्र आपल्यासाठी उपलब्ध आहेत याबद्दलची माहिती घेणं, हा दुसरा भाग. म्हणजे एक्सप्लोरिंग द वर्ल्ड ऑफ वर्क, एक्सप्लोरिंग युअर सेल्फ. आणि या सगळ्याचा मॅच बघून आपल्याला पाहिजे त्या काही क्षेत्रांना शॉर्टलिस्ट करणं. हे कोणत्याही स्त्रीनी किंवा पुरुषांनी हे करिअरच्या बाबतीत हे केलं पाहिजे. आता तू जे विचारलंस त्याच्याबद्दल मी त्याला अधिक एलॅबरेट करीन. ते असं की स्त्रीनी या बाबतीत काही गोष्टी अतिशय जाणीवपूर्वक आणि अतिशय ज्याला म्हणता येईल की कटाक्षाने ऑब्झर्व केल्या पाहिजेत. कारण दरवेळी असं सांगितलं जातं सामाजिक दृष्ट्या की नेतृत्व गुण, ॲडव्हेंचर म्हणजे धाडस, या सगळ्या गोष्टी फक्त पुरुषाकडे आहेत. अतिशय चुकीची ही समजूत आहे. आणि ही जर समजूत आपल्या श्रोत्यांच्या मनात जरी घर करून असेल त्यांनी, तर मला असं वाटतं प्रयत्नपूर्वक आपण याच्यामध्ये बदल केला पाहिजे. जे गुण नेतृत्वासारखे गुण असतील, ती कौशल्य पण आहेत, नेतृत्वासारखं कौशल्य असेल तर ते फक्त पुरुषांकडे असतं असं जे आपल्याला सांगण्यात आलं होतं ते अजिबात मान्य करता कामा नये. हे आता सायंटिफिकली, विज्ञानाने हे प्रूव्ह केलेलं आहे की हे दोन्ही गुण
पुरुष किंवा स्त्री कोणाकडेही असू शकते. काही जण असं म्हणायचे की काउन्सिलर होण्यासाठी, म्हणजे माझ्या क्षेत्रामध्ये काउन्सिलर होण्यासाठी जी संवेदनक्षम मन लागतं किंवा जी संवेदनशीलता लागते ती फक्त स्त्रियांकडे असते, असं काही जण म्हणायचे. मला अजिबात मान्य नाही. हे सगळे गुण हे एक्वायर्ड गुण, कौशल्य आहेत आणि हे आपल्याला समाजाने आपल्याला तसं बनवलंय म्हणून फक्त आपल्याकडे आहेत. पण आपण प्रयत्नपूर्वक शिकून घेऊ शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी या स्त्रियांकडे किंवा पुरुषांकडे असू शकतात. म्हणून स्त्रियांनी हे पाहिलं पाहिजे, विशेषतः यंग स्त्रिया ज्या अगदी मुली ज्या कॉलेजेसमध्ये जात आहेत, की नेतृत्व गुण, नेतृत्व कौशल्य, बुद्धिमत्ता ह्या तुमच्याकडे पण समान आहेत. त्यामुळे सगळी क्षेत्र जी आहेत आज, ती सगळी क्षेत्र तुमच्यासाठी सुद्धा ओपन आहेत, तुमच्यासाठी सुद्धा खुली आहेत. आणि हे स्त्रियांनीच लढा देऊन अतिशय धाडसानी हे आता प्रूव्ह केलेलं आहे. त्यामुळे आपण विशेषतः जास्त संवेदनशील राहून, जास्त याच्याबद्दल कटाक्षाने हे सतत प्रूव्ह करायला लागतं स्त्रियांना, हे केलं पाहिजे आणि ह्यातनं आपलं मार्गक्रमण केलं पाहिजे. त्यामुळे कोणीतरी असं सांगत असेल की नाही तुला हे फक्त शिक्षकच होता येईल, तुला फक्त सॉफ्ट स्किल्समध्येच म्हणजे सॉफ्टवेअर वगैरे ह्याच्यामध्ये जाता येईल, तुला इंजिनिअरिंगची जी मोठी मोठी क्षेत्र आहेत त्याच्यात जाता येणार नाहीत, तर हे पूर्ण सपशेल खोटं आहे हे आता लक्षात आलंय आणि ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सर, करिअर मेंटॉर तुम्ही म्हणाल, करिअर काउन्सिलर नाही तर करिअर मेंटॉर. पण बघायला गेलं तर बऱ्याचदा असं होतं की क्षेत्र निवडताना मुलांना त्यांच्या गुणवत्तेनुसार ठरवलं जातं. एक त्यांचं पण बघायला गेलं, आता महिलांच्या व्यतिरिक्त मी हा प्रश्न तुम्हाला एक पर्सनली माझ्या मनातला प्रश्न आहे की खरंच आहे का की मुलांच्या गुणवत्तेवरती त्यांनी कोणत्या करिअरमध्ये, कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करावं हे ठरवणं योग्य आहे किंवा मुलांनी ते स्वतःच ठरवणं योग्य आहे का? पूनम, तू जो प्रश्न विचारतेस की गुणवत्ता म्हणजे आपण फार लिमिटेड अर्थ त्याचा घेतो. तो असा की 10वीला किती टक्के मार्क मिळाले, 12वीला किती टक्के मार्क मिळाले, ही म्हणजे आपली गुणवत्ता. आणि दुर्दैवाने आणि त्याच्यामध्ये आपण असं बघतो की ही गुणवत्ता जी आहे म्हणजे 90% मिळाले, 90% मिळाले तर बापरे, काय परमेश्वराने तुम्हाला काय दिलेलं आहे, काय बुद्धिमत्ता आहे वाटलेली आहे तुम्हाला. आणि 75% म्हणजे कोणी असं म्हणत नाही तुम्ही बुद्धिमान आहात, ते म्हणतात तुम्ही मेहनती आहात. आणि 40-45% असतील तर मग तुम्ही जेमतेम जगायला लायक आहात या जगामध्ये. आणि 30% जर आले म्हणजे 35च्या खाली पडले तर तुम्ही जगायलाही लायक नाही आहात, असा अर्थ हा घेतला जातो. आपण तो विनोदाने आता म्हटलं, पण मला असं वाटतं की हे सिरियस आहे खूप. हे आपण आपल्या मुलामुलींच्या मनावर, डोक्यामध्ये सतत बिंबवत राहतो की ही तुझी जगण्याची लायकी आहे आणि एवढंच तू करू शकतोस, एवढंच तू करू शकतेस. मुलींच्या बाबतीत तर हे खास असं परत परत सांगितलं जातं की नाही तुला काय शेवटी काय करायचंय. मला इथे सांगावंसं वाटतंय की ह्याबद्दल आपण जागरूक राहिलं पाहिजे की आज जगामध्ये अनेक लोक असे आहेत की जे कॉलेज ड्रॉपआउट्स होते, त्यांना पर्सेंटेज हे वेगळीच मिळाली, पण अतिशय वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी इतकं नाव केलं, प्रचंड नाव केलं की त्या क्षेत्रांना त्यांनी या जगासाठी कलाटणी दिली. पूर्ण नुसतं नाव केलं नाही तर या जगासाठीच ते क्षेत्र बदलली. आणि हे काम फक्त कलाकारांनी केलं असं नाही, म्हणजे अभ्यासात तुम्ही चांगला नव्हतात मग कलेमध्ये, असं नाही आहे. वैज्ञानिक म्हणजे तंत्रज्ञानाचं क्षेत्र असेल, विज्ञानाचं क्षेत्र असेल, त्यानंतर अगदी ज्याला म्हणता येईल की रिसर्च, संशोधनाचं क्षेत्र असेल, या सगळ्यामध्ये असे लोक आहेत की ज्यांना गुणवत्ता म्हणून आम्ही असं म्हटलं होतं की या शिक्षणक्रमामध्ये तुम्ही अजिबात लायक नाही आहात. आणि त्या लोकांनी हे जग बदलून दाखवलं. म्हणजे काय अर्थ झाला? डॉक्टर हॉवर्ड गार्डनर यांनी एक खूप महत्वाचं संशोधन केलं 1965 पासून 1985 पर्यंत. आणि त्यांनी हा कन्सेप्ट आणला की माणसाची बुद्धिमत्ता, मनुष्याची बुद्धिमत्ता ही एका प्रकारची नसतेच. आणि म्हणून तुम्ही जर शालेय किंवा कॉलेजच्या मार्क्सवरनं ठरवणार असाल की या व्यक्तीची बुद्धिमत्ता ही एवढीच आहे, तर हे अतिशय सपशेल चुकीचं आहे.
त्यांनी असं दाखवून दिलं की ही फक्त 1 किंवा 2 प्रकारच्या बुद्धिमत्तांचं मॉनिटरिंग आपण या शिक्षण व्यवस्थेतनं करतो. ही बुद्धिमत्ता बहुविध असते, ती जवळजवळ 8 प्रकारांची आहे. अनेक संशोधकांनी नंतर त्याच्यात अनेक प्रकार नवीन दिले, पण ही 8 प्रकारची बुद्धिमत्ता आहे. म्हणजे संगीत विषयक बुद्धिमत्ता, सांगीतिक बुद्धिमत्ता जर असेल, म्युझिकल इंटेलिजन्स, तर तो सुद्धा ती बुद्धिमत्ताच आहे. कायनेस्थेटिकल म्हणजे ज्याला म्हणता येईल शारीरिक बुद्धिमत्ता किंवा शरीर कसं वापरायचं नृत्यामध्ये किंवा ॲथलेटिक्समध्ये, ही पण एक बुद्धिमत्ता आहे. हे गुण नाही आहेत, ही कौशल्य नाही आहेत, ह्या बुद्धिमत्ता आहेत. म्हणजे जशी तुमची गणिती आणि विज्ञानाची बुद्धिमत्ता आहे तशी ह्या पण बुद्धिमत्ता आहेत. हे आपल्याला आता कळलंय, हे माणसाला आता कळलंय, हे जगभर सगळ्यांनी आता ऍक्सेप्ट केलेलं आहे. आपल्या समाजाने सुद्धा याबद्दल जागरूक राहायला पाहिजे. स्त्रियांनी, मुलींनी याबद्दल जागरूक राहायला पाहिजे. ज्या आपल्या आज्या आणि पणज्या होत्या, ज्या कलाकुसरीचं काम करत होत्या, आपल्याला असं वाटायचं की त्यांची कलाकुसर होती, फक्त नाही, त्यांच्याकडे 2 बुद्धिमत्ता होत्या. एक व्हिज्युअल अँड स्पेशल बुद्धिमत्ता म्हणजे दृष्टी आणि अंतर्विषयक बुद्धिमत्ता, आणि दुसरं हाताने त्या काम करायच्या ना, त्याच्यात कायनेस्थेटिकल इंटेलिजन्स, म्हणजे ह्याचं कॉम्बिनेशन होतं. पण कोणी असं म्हटलंच नाही की आपली आजी, ती जिनी इतकं सुंदर सादरी करून ठेवल्यात, ती अशा प्रकारची बुद्धिमान बाई होती, असं म्हटलं आपण कधी? असं नाही म्हटलं. म्हणून या बहुविध बुद्धिमत्तांचा आधार घेऊन पण स्त्रियांनी स्वतःकडे बघायला शिकलं पाहिजे. सर, एक खरंच मनातला प्रश्न आहे माझ्या. तर हा प्रश्न असा आहे की बऱ्याच मुली आहेत, किंवा चला आता आपण मुलांचंही बघू, बरेच मुलं आहेत, बऱ्याच मुली अशा आहेत जे कॉलेज करून ज्यांना पार्ट टाइम जॉब्स करायचे असतात. बऱ्याच जणांची घरची परिस्थिती हलाखीची असते, त्यामुळे घराला हातभार लागावे या दृष्टीने ते मुलं करत असतात किंवा मुली करत असतात. सो अशा मुलांना, मुलींना कोणत्या संधी आता आपल्याला बघायला गेलं तर उपलब्ध आहेत करिअर करण्याच्या दृष्टीने? तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल? पुन्हा खूप महत्त्वाचा प्रश्न. याच्या बाबतीत मला असं सांगावं असं वाटेल की किंबहुना, म्हणजे तू तर म्हणालीस की ज्यांना गरज आहे, पैशाची गरज आहे, त्यांनी हे करावं. माझं म्हणणं की प्रत्येक विद्यार्थिनीनी हे केलं पाहिजे. आपण जेव्हा शिक्षण घेत असतो तेव्हा त्या शिक्षणात बराचसा पुस्तकी भाग असतो, आणि दुर्दैवाने आपल्याकडले काही कोर्सेस जे आहेत, म्हणजे बीकॉमचे कोर्सेस असतील, अगदी BA चे कोर्सेस असतील, BSc चे कोर्सेस असतील, याच्यामध्ये अजूनही आपल्याला व्होकेशनल एज्युकेशन फार कमी आहे. म्हणजे बीकॉमला पण व्होकेशनल आहे, काही सब्जेक्ट्स आहेत, आणि ज्या कॉलेजेसमध्ये आहेत त्यांचं अतिशय कौतुक आहे. ज्या विद्यार्थिनी त्याच्यामध्ये आहेत त्यांची तयारी खूप चांगली असते. किंवा आता BMS सारखे कोर्सेस आहेत, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आहे, BBA सारखे कोर्सेस आहेत, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आहे. हे कोर्सेस वर्ल्ड ऑफ वर्कशी कनेक्टेड आहेत, इंडस्ट्रीशी कनेक्टेड आहेत. त्यामुळे तिथे त्यांना दर काही किंवा BMMचा कोर्स आहे, बॅचलर ऑफ मास मीडिया, तिथे तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये काही इंटर्नशिप्स कराव्या लागतात. पण ते तर आपण केलंच पाहिजे. वर्ल्ड ऑफ वर्क, मी मगाशी ज्याला म्हटलं वर्ल्ड ऑफ वर्क, इंग्लिशमधला हा शब्द आहे, किंवा आपण कार्यरत ज्याच्यामध्ये होणार आहोत, ते कामाचं जे जग आहे, त्या जगाची जर तुम्हाला व्यवस्थित कल्पना यायची असेल, त्या जगामध्ये तुमचा जो पुढचा 20-30 वर्षांचा वावर असणार आहे, म्हणजे असं म्हटलं जातं की आपण जर करिअर एखादी व्यक्ती घेत असेल, स्त्री किंवा पुरुष, तर आपण जवळजवळ 1 लाख तास त्या करिअरमध्ये पुढचं आपले घालवणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही 1 लाख तास घालवणार आहोत, ते जे कार्यक्षेत्र आहे त्याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल आणि तुमचं शिक्षण जर तुम्हाला खरंच परिपूर्ण करायचं असेल, तर अशा प्रकारच्या कोणत्याही संधी दवडता कामा नयेत. आपल्याकडे दुर्दैवानी आपल्याकडे जी काही जाती व्यवस्था किंवा या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की ज्यांना गरज आहे त्यांनीच फक्त अशा प्रकारचं शिक्षण घेताना काही नोकरी करावी. परदेशामध्ये, युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये किंबहुना अशा प्रकारच्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं जातं. म्हणजे जर कोणी शिकत असेल तर त्यांना अशा प्रकारचे जॉब्स प्रत्येक ठिकाणी अवेलेबल करून दिले जातात, त्यांना त्या संधी दिल्या जातात. सुट्टीमध्ये समर जॉब्स करणं, सुट्टीमध्ये तो भाग करणं, जेव्हा वेळ असेल तेव्हा पार्ट टाइम अशा गोष्टी करणं, हे तुमच्या शिक्षणाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. म्हणून मला इथे मानिनीमध्ये ज्या आया असतील,
ज्या बहिणी असतील किंवा ज्या मैत्रिणी मुली असतील त्यांना सांगावं असं वाटतं की जर तुमच्या मुलीला पाठवायचं झालं अशा प्रकारच्या अनुभवासाठी तर जरूर पाठवा. हे त्यांचा आत्मविश्वास वाढवणार आहे. हा एक भाग म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीने हे गरजेचं आहे. मग तुम्हाला पैसे मिळाले नाही मिळाले तरी सुद्धा या अशा प्रकारच्या म्हणजे ज्यांना पुढे मेडिकल घ्यायचंय, डॉक्टर व्हायचंय अशा मुलींना मी सांगतो की तुमच्या आसपास असणाऱ्या डॉक्टर्स जे तुमच्या मित्रमंडळींमध्ये असतील किंवा सोसायटीमध्ये असतील का त्यांना तुम्ही जाऊन शॅडो करत नाही, नुसतंच त्यांच्याबरोबर रोज संध्याकाळी 2 तास जात नाही. तुम्ही त्याचा अनुभव घ्या. वेटरनरी म्हणजे प्राण्यांचे डॉक्टर्स आहेत त्यांना असिस्टंट्स लागतात खूप, त्या ठिकाणी का तुम्ही जात नाही? ते तर पैसे द्यायलाही तयार असतात. तू मगाशी प्रश्न विचारलास की गरज असेल तर अशा प्रकारच्या कुठे संधी असतील. जर तुम्हाला काही कौशल्य असतील म्हणजे तुम्ही समजा कॉमर्स घेऊन अकाउंट्समध्ये आहात तर काही या क्षेत्रामध्ये या संधी सहजपणे उपलब्ध होऊ शकतात. कारण जर तुम्हाला टॅली सारखी गोष्ट माहिती असेल, टॅली सारखं सॉफ्टवेअर चालवता येत असेल तर मग तुम्हाला सहजपणे अकाउंटिंगमध्ये काम करण्यासाठी संधी मिळते. तुम्हाला HR सारख्या डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची संधी मिळते. या ठिकाणी तुम्हाला थोडासा म्हणजे जो जॉब असेल त्याला थोडा मोबदला मिळेल पण तरी सुद्धा मला असं वाटतं शिकण्याची मोठी संधी इथे असते. ऑफिसेसमध्ये, छोट्या ऑफिसेसमध्ये आता असं झालेलं आहे की जे छोटे स्टार्टअप्स आहेत किंवा ऑफिसेस ज्याला म्हणतात छोटे उद्योग आहेत, स्मॉल आणि मीडियम लेवलचे जे उद्योग आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या पार्ट टाइम असिस्टंट्सची गरज असते. आणि जर तुम्ही तुमचं कम्युनिकेशन चांगलं असेल, तुम्ही कस्टमर सर्व्हिस देऊ शकत असाल तर अशा उद्योगांना कॉल सेंटर्सकडे जाता येत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी पर्सनल लेवलला अशा प्रकारचं तुम्हाला एक मोबाईल दिला जातो आणि तुम्ही जिथून आहात तिथून तुम्हाला अशा प्रकारचं काम करता येऊ शकतं. त्यामुळे अशा संधी या छोट्या बिझनेसेसमध्ये, मीडियम लेवलच्या बिझनेसेसमध्ये या आहेत. तुमच्याकडे जर कम्युनिकेशन असेल, तुमच्याकडे जर हे साधन असेल आणि हे कौशल्य असेल तर तुम्हाला ते करता येऊ शकतं. एक दुसरं हेल्थ केअरमध्ये, मेडिकल सायन्सेसमध्ये अशा प्रकारचं पार्ट टाइम जॉब्स करता येऊ शकतात. काही NGOs अशा प्रकारच्या युवतींना काही या जागा देतात की ज्याच्यामध्ये त्यांना काउन्सिलिंग सारखी गोष्ट किंवा जेरिएट्रिक्स मध्ये जे आहेत म्हणजे विशेषतः वृद्धांची काळजी घेणाऱ्या ज्या काही NGOs आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं व्हॉलंटिअरिंग, पेड व्हॉलंटिअरिंग करता येतं. अशा प्रकारच्या संधी इथे आपल्याला मिळतात. त्याशिवाय अनेक लोक हे कौशल्यावर आधारित आणि प्रशिक्षणावर आधारित वेगळे उद्योग करताना आपण बघतो. सर, एक वेगळा प्रश्न असा आहे की आफ्टर पॅन्डेमिक सिच्युएशन, लॉकडाऊन लागलं, बरेच जण वर्क फ्रॉम होम करायला लागले. पण आता एक माहिती अशी आहे की वर्क फ्रॉम होम मध्ये बघायला गेलं तर स्त्रिया ह्या जास्त आहेत. बऱ्याच महिला आहेत, बऱ्याच मुली अशा आहेत ज्या वर्क फ्रॉम होम करतात. सर, ह्या संदर्भात थोडी माहिती द्याल का की वर्क फ्रॉम होमचं जे काय आता कल्चर सुरू झालंय तर हे एक ॲज अ करिअर मेंटॉर म्हणून तुम्ही काय सांगाल, हे कितपत कामाच्या दृष्टीने खास करून महिलांसाठी योग्य असं आहे ते? वर्क फ्रॉम होमचं कल्चर, पूनम तू म्हणालीस तसं पॅन्डेमिक पासून एक कंपल्शन झालं आणि आपल्याला बळजबरीने हे सगळं करावं लागलं आणि त्यातनं काही नवीन संधी आपल्याला दिसायला लागल्या. आणि म्हणूनच हे लक्षात आलं की अनेक ऑफिसेसना, अनेक बिझनेसेसना खूप मोठी इन्व्हेस्टमेंट ऑफिस स्पेसची न करता सुद्धा अनेक लोकांना घरी बसून काम करता येऊ शकेल. याच्यामुळे 2-3 गोष्टी झाल्या. अनेक माझ्या मैत्रिणी मला असं सांगतात की पुरुष जेव्हा घरी असतो आणि वर्क फ्रॉम होम करतो तेव्हा त्या ठिकाणी सुद्धा डिस्क्रिमिनेशन असतं. म्हणजे पुरुष असेल तर त्याचं काम जे चालू असतं घरनं त्याला पूर्ण सन्मान दिला जातो आणि त्याचं काम हे काम मानलं जातं. पण जेव्हा आई किंवा बायको घरात असते आणि ती वर्क फ्रॉम होम करत असते तेव्हा मात्र तिला 10 गोष्टी घरच्या पण करत राहाव्या लागतात. आणि त्यामुळे अनेक स्त्रिया ह्या मला आता सांगतात की कंटाळल्यात वर्क फ्रॉम होमला. त्यांना असं वाटतं की नाही, ते ऑफिसमध्ये जाऊन काम करणं हे सोपं आहे. पण तरी सुद्धा आपण ह्या सगळ्या लिमिटेशन्स लक्षात घेतल्या तरी
वर्क फ्रॉम होम हे आता आपल्याबरोबर राहणार आहे आणि वर्क फ्रॉम होम असणार आहे. त्याच्यामध्ये मानसिकदृष्ट्या अनेक काळजी घ्यावे लागतील, की घरचा वेळ त्याच्यात न जाता ऑफिसचा वेळ स्पिल ओव्हर व्हायला नको वगैरे, ह्या अनेक गोष्टी आहेत. परंतु वर्क फ्रॉम होम मधनं जवळजवळ सगळ्या प्रकारचे उद्योग आता वर्क फ्रॉम होम मध्ये, म्हणजे जे IT सॉफ्टवेअरमध्ये आहेत ते वर्क फ्रॉम होम करतातच आहेत. पण ज्या क्षेत्रात असं वाटलं होतं की इथे वर्क फ्रॉम होम शक्य नाहीये, म्हणजे HR, ह्युमन रिसोर्सेस किंवा हॉस्पिटॅलिटीमध्ये, म्हणजे आता मला काही अनेक मीडियम आणि स्मॉल हॉटेल्स माहिती आहेत की ज्याच्यामध्ये HR डिपार्टमेंट्स किंवा मार्केटिंग डिपार्टमेंट्स याच्यामध्ये एम्प्लॉईज हॉटेलमध्ये येतच नाहीत, त्या घरी आहेत आणि त्या घरनं सेल्स आणि मार्केटिंगचे कॉल्स करतात. त्यामुळे अक्षरशः मार्केटिंग आणि सेल्स इंडस्ट्री हे सुद्धा वर्क फ्रॉम होम ह्या पातळीवर काम करतायत. मी म्हटलं तसं मगाशी सगळ्या ह्याच्यामधले अकाउंट्स डिपार्टमेंट, मगाच्या प्रश्नात मी म्हटलं होतं की अकाउंट्सशी रिलेटेड गोष्टी पण ह्या अनेकांना दिल्या जातात. आणि म्हणजे वर्क फ्रॉम होमला एक आहे की तुम्ही जर कम्प्युटर सारख्या तंत्रामध्ये आणि कौशल्यामध्ये जर तुमच्याकडे ते असेल आणि कम्युनिकेशन आणि संवाद साधणं हे जर आपल्याला योग्य प्रकारे येत असेल, नवीन नवीन तंत्रज्ञानामध्ये जर तुम्ही स्वतःला इक्विप आणि अपडेट करून घेतलं, तर वर्क फ्रॉम होम हे आत्ता येणाऱ्या काळामध्ये हे बरंचसं फ्युचर सगळ्याच प्रकारच्या कामांचं असणार आहे. सर, एक शेवटचा प्रश्न आता असा की तुम्ही बऱ्याच वर्षांपासून या क्षेत्रात आहात, तुम्ही अनेकांना मार्गदर्शन केलेलं आहे, तुम्ही आता हल्ली म्हणाल की ऑनलाईन तुम्ही मार्गदर्शन सगळ्यांना करताय, मेंटॉर करताय. सो अशा वेळेस काही महिला पण तुमच्या संपर्कात येत असतील ज्या तुम्हाला अनेक प्रश्न विचारत असतील. सो तो एक मला पर्सनली तुमचा एक्सपिरियन्स तो जाणून घ्यायला आवडेल की पर्सनली महिलांचे काय प्रश्न असतात. आफ्टर आमचं आता मॅरेज झालेलं आहे, पण आम्ही आता काय करू शकतो सर, तुम्ही काय आम्हाला सजेस्ट कराल, तर त्यावेळेस तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करता? पुन्हा मला अजून एक वेगळा प्रश्न येतो. मला नेहमी असा प्रश्न येतो की म्हणजे आत्ता महिलांसाठीची कोणती करिअर्स तुम्ही सजेस्ट कराल? तर त्याला प्रश्नाला अर्थातच मी हे उत्तर देतो की महिला किंवा पुरुष या दोघांनाही मी एकाच प्रकारची सगळी करिअर्स ही सजेस्ट करीन. पण असा प्रश्न मात्र ह्याचं उत्तर मी देऊ शकतो की आत्ता सगळ्यात जास्त महिला कोणत्या क्षेत्रांबद्दल चौकशी करतात. काही वर्षापूर्वी आपल्या मध्यम वर्गातल्या, कनिष्ठ मध्यम वर्गातल्या मुली ह्या एअर होस्टेस होण्याचं स्वप्न घेऊन यायच्या आणि त्यांचं ते स्वप्न असायचं. कारण रिझन ऑब्व्हियस होतं, कारण अगदी स्पष्ट होतं, ते म्हणजे जगभर फिरता येईल, विमानातनं फिरता येईल, त्याचं एक अट्रॅक्शन असायचं. पण आज तेवढ्यावरतीच या मुलींची स्वप्न राहिलेली नाहीत. या मुलींची स्वप्न ही अतिशय विविध झालेली आहेत. म्हणजे त्याच्या आधीच्या काळात आपण बघू तर माझी आई असेल, आजी असेल, या काळातले ज्या स्त्रिया होत्या त्या शिक्षक व्हायच्या. कारण काय तर शिक्षकाला 2 महिन्याची 3 महिन्याची सुट्टी, वेकेशन असतं आणि मग मला घर पण सांभाळता येईल, बरं शाळेचं टायमिंग साजेसं. पण आता या लिमिटेशनच्या बाहेर आपण आलेलो आहोत. आत्ताच्या स्त्रिया आणि मुली असा विचार करत नाही आहेत की घर सांभाळून मग मला करायचंय, तेवढंच जमेल तेवढंच मी करीन. नाही, करिअरमध्ये तुमचं प्रचंड स्वप्न असू शकतं आणि तुम्ही कोणत्याही स्तरावर जाऊ शकता. अगदी कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला स्त्रिया दिसत आहेत. मग कोणत्या क्षेत्राबद्दल ही स्वप्न आहेत? तर IT क्षेत्रामध्ये खूप प्रचंड प्रमाणात मुली जात आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर्स, त्याच्यासाठी इंजिनियर्स होत आहेत, त्याच्यासाठी सॉफ्टवेअरमधल्या विविध पदव्या घेत आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन करतायत, परदेशी जाऊन शिकतायत, हे तर होतच आहे. दुसरं हॉस्पिटॅलिटी, हॉटेल. आणि मला इथे खूप आनंद होतो की आधी असं आपल्याला वाटायचं की आपल्या घरची मुलगी ही हॉटेलमध्ये काम करेल तर लोकांना धसका बसायचा. आता असा नाही विचार करत आहेत लोक. हॉस्पिटॅलिटीमध्ये, हॉस्पिटॅलिटी म्हणजे हॉस्पिटल नाही, हॉस्पिटॅलिटी म्हणजे आदरातिथ्य किंवा हॉटेल इंडस्ट्री आणि टुरिझम वगैरे वगैरे, ह्याच्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणावर मुली या जात आहेत आणि अतिशय सक्सेसफुल होत आहेत, इफेक्टिव्ह काम करतात, प्रभावी काम करतात. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आहे, काउन्सिलिंगच्या क्षेत्रामध्ये आहेत, डायटेटिक्सच्या क्षेत्रामध्ये आहेत, व्यायाम म्हणजे फिजिओथेरपी आणि जिम रिलेटेड जेवढी काही करिअर्स आहेत त्याच्यामध्ये आहेत, स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये आहेत, PR ज्याला म्हणता येईल म्हणजे पब्लिक रिलेशन्स आणि ॲडव्हर्टायझिंग,
या क्षेत्रामध्ये तर जवळजवळ हे क्षेत्र मुलींनी पादाक्रांत केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. तिथे कस्टमर रिलेशन्स ठेवणं, पोर्टफोलिओ सांभाळणं, कंपन्यांचे क्लायंट सांभाळणं, या सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यासाठी प्रचंड प्रवास लागतो. हा सगळा चॅलेंजेस जे आहेत, ही आव्हानं घेऊन ही मंडळी काम करतायत, ह्या स्त्रिया काम करतायत. त्यामुळे PR साठी खूप मुलं मुली येतात. आधी जो एक गैरसमज होता याच्या बाबतीत की मुलींनी सायन्स मधलं डॉक्टर व्हावं आणि मुलांनी इंजिनियर व्हावं, तो सगळा आता पुसून काढलेला आहे. इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये मॅक्सिमम मुली आता येत आहेत, मेडिकलच्या क्षेत्रामध्ये तर त्या आहेतच, नर्सिंगचं क्षेत्र आहे. स्वप्न जी आहेत ती हल्ली युट्यूबर बनण्याची आहेत. येस. आणि युट्यूबमध्ये मला असं सांगावं, असं म्हणजे मला एक उदाहरण आठवतंय की युट्यूबर्समध्ये तुम्ही जाऊन बघा की बऱ्याचशा गृहिणी, मला शब्द आवडत नाही, त्याच्याऐवजी आपण होम मेकर्स म्हणूया, बिकॉज यू मेक द होम पॉसिबल, यू मेक द होम पॉसिबल, यू आर डुईंग दॅट. सो ह्या होम मेकर्स ज्या आहेत, त्या होम मेकर्स या क्षेत्रामध्ये म्हणजे युट्यूबच्या क्षेत्रामध्ये प्रचंड काम करतात. म्हणजे मला काही होम मेकर्स माहिती आहेत की ज्या आपलं जे कौशल्य आहेत, मग ते स्वयंपाकाचं असेल, काही कलेचं असेल, किंवा काही तर पुस्तकांच्या संदर्भात वाचन करणारे आहेत, त्यांचं व्हॉइस मॉड्युलेशन वापरणारे आहेत, त्यांनी व्हॉइसचा कोर्स केलेला आहे आणि डबिंग करतात. तर ह्या सगळ्यांचं उत्पन्न होममेकर आणि हे सगळं करून हे त्यांच्या कम्पेअर करू नये पण पतींच्या 100 पटींनी जास्त उत्पन्न असलेल्या काही स्त्रिया मला माहिती आहेत की ज्यांनी आपल्या कौशल्य, आपली क्रिएटिव्हिटी वापरून अशा प्रकारे नवीन जे जग आहे त्याच्यामध्ये पदार्पण केलेलं आहे. खरं तर बघायला गेलं तर सर, विषय असा आहे की चर्चा करायला गेलं तर आपण अवांतर चर्चा त्यावरती करत बसू. पण आता आपण खरं तर याच्यावर सेगमेंटवरती थांबू. ह्यासारखंच आपण ह्या पुढे देखील अनेक विषयांवरती करिअर संदर्भात सरांसोबतच पुढे जाऊन चर्चा करणार आहोत. कारण की बऱ्याच जणांना अनेक प्रश्न ह्या व्यतिरिक्त देखील असतील. तर तुमचे प्रश्न काही असतील तर आम्हाला नक्कीच कळवा. त्या प्रश्नांची उत्तर देखील सर आम्हाला जरूर देतील. अशाच आणखी महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपण आमच्या माय महानगर मानिनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या माय महानगर फेसबुकला, ट्विटरला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि त्यासोबतच mymahanagar.com ला लॉग इन करा. धन्यवाद.